सर्वांना जय शिवराय. तर आता वाजले हे बघा, संध्याकाळचे 4:30 वाजलेत आणि माझा चालला आहे स्वयंपाक. मी स्वयंपाक करते कारण की मी दुपारी झोपले होते आणि मला कळलं की येतोय आमचा वाघ. आता आधी वाघ येतोय म्हणताना त्याला आलं की जेवायला लागतो. आता ते जेवण करून येतोय का असंच येतोय माहिती नाही. तर आल्याला त्याचं असतं बाळा मला भूक लागली वाढ करून. त्यामुळे माझा स्वयंपाक चालू केला मी. यात लावलेलं आहे भात, यात लावला होता वरण. हे बघा, हे वरण भात आणि इथे मेथीची भाजी फोडणी घालतीये मी. तर म्हटलं चला आपला स्वयंपाक करून घेऊ आणि भाकरी गरम गरम टाकणार आहे. म्हटलं आला तर जेवेल, नाही आला तर मग ठीक आहे ना, संध्याकाळचं काम असतं. त्यामुळे मग मी करून ठेवते कारण मी सकाळी आज काहीच केले नव्हते. कारण की बघा आर्यन दादानी आज आहे ना हॉटेलमधून वडे आणले होते आणि ते इतके पॅक झाले बघा. आता तुम्हाला दिसत असेल की अजून पण आम्ही ते खाल्लेले नाही आहेत, अर्धे उरलेत. त्यामुळे आम्ही दोघांनी पण मस्त खाल्लं होतं आणि त्यामुळे आत्ता म्हटलं काय करावं तर करते मेथीची भाजी जी बटाटा घालून करते आहे. तर तुम्ही बघितलंच की आता भात झालेला आहे, वरण झालेलं आहे आणि आता मेथीची भाजी मी फोडणी घालते. जसं मेथीमध्ये मी बटाटा टाकला आहे कारण मला मेथीमध्ये बटाटा किंवा मग मुगाची डाळ वगैरे टाकली ना खूप टेस्ट येते आणि खूप छान वाटते ती मेथी आणि मला खूप आवडते. आणि कसं झालं माहिती आहे का, आज सकाळी आर्यन दादाने आणले होते वडे आणि इडली आणि उडीद वडा जे मी तुम्हाला दाखवलं. आणि त्यामुळे काय झालं, आम्ही दोघांनी तर पोटभर खाल्लं आणि मग भूकच राहिली नाही. आणि भूक राहिली नाही त्यामुळे मग मी दुपारी काही स्वयंपाकच केला नाही आणि आता झोपून गेले. मी गोळी घेतली आणि झोपून गेले. मग आता असं झालं की 4 वाजता मला जाग आली आणि लक्षात आलं की आत्ता आपला वाघ येणार आहे. आणि त्याचा जर तो आला आणि म्हटला ना मला भूक लागली आहे, मी काय खाऊन आलो नाही आहे, मला जेवायला वाढ, तर म्हटलं संपला विषय. त्यामुळे मग ते त्याच्यासाठी सगळं करून ठेवते फास्ट असं, कारण की तो आला की त्याला जेवायला लागतं. त्यामुळे मग तो 2 मिनटं पण बसत नाही आणि त्याला दम पण निघत नाही. त्याचं असं असतं वडवड मला भूक लागली, काय केलं असा करत असतो तो. त्यामुळे मग मी तरी ॲटलिस्ट तिकडे आर्यन दादा असू दे किंवा इतर अजून कुणी असू दे, माझा स्वयंपाक जेव्हा तयार असतो ना माझं मन खूप शांत असतं. कारण की मग मला काहीच करावं लागत नाही. आलं की हां चल वाढ म्हटलं की ताट करायचा, पानं वाढलं की झालं, असं असतं. तर त्यामुळे मग आता मी हे तामझाम करून ठेवलं. आता फक्त मला काय करायचं आहे, भाकरी करायची आणि डाळीला फोडणी द्यायची. भाजी तर मी आता फोडणी घालतीच आहे. तर असं आहे ना, ते ॲक्च्युली मी आहे ना वरण पण केलं नसतं. मला फक्त आहे ना मेथीची भाजी आणि भाकरी खूप आवडते आणि भाकरी इन्स्टंट गरम गरम छान वाटते मेथीची भाजी. त्यात आहे ना काय झालं, माझ्याकडे आहे ज्वारीचं पीठ आणि थोडंसं बाजरीचं पीठ पण आहे. पण ते बाजरीचं पिठाच्या भाकऱ्या मी माझ्यासाठी करणार आहे आणि बाकीच्यांसाठी ज्वारीच्या पिठाच्या. कारण की आमच्याकडे बाजरी जास्त कोण खात नाही, ज्वारीच्या भाकऱ्या भरपूर म्हणजे खाल्ले जातात. आणि आमच्या हिरोचं असं असतं की त्याला थोडासा मेडिकल प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आता तेच चाललं आहे. म्हणून त्याच्यासाठी पातळ वरण केलेलं आहे आणि मग ते खातं, आपलं काही दिलं तर खातं, त्याचा काही विषय नाही, पण त्याला वेळेत लागतो. तर बघा मी फ्रेश अशी मेथी धुवून ठेवली होती आणि इतकी सुंदर मेथी भेटली मला आज. ती म्हणतात ना अशी मस्त बारीक पानाची मेथी अशी भेटली मला आणि त्यामुळे मला इतकं भारी वाटलं. मी कालच मेथी वगैरे निवडून ठेवली. म्हटलं नाही आज तर मेथीची भाजीच करायची. आणि ॲक्च्युली मी सकाळीच स्वयंपाक करणार होते, पण उठल्या आर्यन दादा मला म्हटलं मम्मी काही करू नको, कारण की मी ऑर्डर केलेलं आहे. ॲक्च्युली त्यांनी कशावरून ऑर्डर केली आहे आय डोंट नो, पण इडली खूप छान होती आणि वडे पण तुम्हाला दाखवते. किती मोठे मोठे वडे आले होते. ॲक्च्युली इतकं भारी वाटलं मला. एवढे मोठे मोठे वडे आहेत, वडे पण खूप मोठे मोठे आहेत आणि ते आम्हाला खाल्लेच गेले नाही. आम्ही 4 प्लेट काहीतरी त्यांनी मागवलं, 2 का 3 4 प्लेट असं काहीतरी होतं आणि आम्ही त्यातली फक्त इडली खाल्ली की आमचं पोट भरलं. आणि 2च वडे होते, म्हणजे हे 4 वडे आणि ह्याच्यावर अजून 6 वडे होते आणि ते मग आम्हाला खाल्लेच गेलेले. म्हटलं इतकं काय मागवलंय, तो म्हटलं अरे काय नाश्त्याला म्हणून नाही का, म्हटलं पुरलं पाहिजे, परत कोण ना कोणी येत असतं आमच्याकडे. त्यामुळे मग तो म्हटला मम्मी जास्त मागवले, जसं ताशू येते, माऊ येते किंवा मग बाहेरून पण कोण ना कोणी येत असतं. समजा आम्ही खायला बसलो आणि कुणी आलं तर मग ते अर्धवट पोट नको व्हायला म्हणून त्यांनी भरपूर असे वडे मागवले होते आणि ते वडे पण उरले. त्यामुळे मग मी दुपारी स्वयंपाक केलाच नाही आणि तो गेला. तो म्हटला मी आता येणार नाही, मी येईन 5:30-6 वाजता.
मग तो गेला तर मी काही दुपारी स्वयंपाक केला नाही. मी माझं सगळं आवरलं आणि झोपून घेतलं, कारण की मला पण बरं नाही आहे. असलं म्हणजे नाही का मला इतकं थंडीमुळे ना सर्दी, खोकला, ताप वगैरे तुम्ही तोंडावरून तर तुम्हाला दिसत असेल, कारण की आज माझं खूप घाणेरडा अवतार आहे असा, आणि मी तशीच व्लॉग बनवते कारण काय माझ्याकडे पर्याय नाही. आणि मग ते सगळं केलं वगैरे आम्ही, आणि मग आता मी म्हटलं की जाऊ दे, तर 4 वाजले. मी ॲक्च्युली असंच उठले आणि बघितलं घड्याळ तर 4 वाजले होते. मी म्हटलं बापरे 4 वाजले म्हटलं, आणि आत्ता आपल्याकडे 4च वडे आहेत आणि ते वडे तर कोण खाणार नाही आहे आता. त्यामुळे मग मी पटपट उठले, भात लावला, वरण लावलं एका साईडला. त्या वरणासाठी लसूण पण टेचून ठेवलेलं आहे आणि मिरचीही वाटून ठेवलेली आहे की बाबा पटकन मी आता वरणाला पण फोडणी घालून एकदम सिंपल स्वयंपाक केला आज, कारण खूप तामझाम तुम्हाला माहिती आहे मला आवडत नाही, आणि दुसरी गोष्ट आज माझ्यात ताकद पण नाही. त्यामुळे पटकन होईल असा स्वयंपाक केला. आणि आता आर्यन दादा जर आला तर आल्या आल्या त्याला गरम गरम भाकरी घालून देणार आहे, जेणेकरून तो असा भाजीसोबत खाईल आणि वरणावर असं मस्त असं तुपाची धार सोडणार आहे. त्याला खूप आवडते वरण भात आणि तूप खूप आवडतं, त्यामुळे तेही करणार. त्याला खायला दिलं की तो मस्त खातो. तर त्यामुळे मी म्हटलं चला आता आपण मेथीची भाजी करतोय, भाजी करता करता म्हटलं आपला ब्लॉग करून घेऊ, म्हणून ब्लॉग चालू केला. तर असं झालेलं आहे, काल तर व्लॉग मी टाकला नाही. काल बऱ्याच मला कमेंट आले, बऱ्याच जणांचे कमेंट आले की मॅम तुम्ही व्लॉग का नाही टाकला, व्लॉग का नाही टाकला. तर त्याचं रिझन असं आहे की माझी तब्येत थोडी ठीक नाही आहे. वातावरणामुळे व्हायरल इन्फेक्शन आहे. डॉक्टरांकडे गेले तर डॉक्टर म्हटले की व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे, काही विषय नाही, होईल बरं. औषधं चालू आहेत माझे. त्यामुळे मी काल ब्लॉग टाकला नाही, पण ब्लॉग रोज येईल, काळजी करू नका. मी शक्यतो प्रयत्न करते रोज ब्लॉग टाकायचा, कारण की आता मला सेल्फ ब्लॉग करायचा आहे. आर्यन दादा असतो नसतो, त्यामुळे मला स्वतःचा ब्लॉग करायचा. काल माझे शॉर्ट व्हिडिओ पण पडलेले नाही आहेत, आज आय थिंक पडतील शॉर्ट व्हिडिओ पण. मी टाकेन 7:30 वाजेपर्यंत जर मला जमलं तर. चला, जर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि मी जी फटाफट तयारी केली ती तुम्हाला कशी वाटते तेही सांगायला विसरू नका. आता भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. हा व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.